आर यू सिरियस? म्हणजे तुम्ही माझ्यासाठी शॉपिंग केली? हो तुझ्यासाठी गेलीये. पाडवा आहे ना, पाडव्याला सोन्यासाठी काहीतरी घ्यायचं असतं. पहिलं आहे ना, तुमच्या आणि माझ्या वतीनं घेतलंय मी तिच्यासाठी. अगं नाहीतरी साडी घेतली असती तर पडून राहिली असती की नाही. तर मग तुझ्यासाठी मी कुर्ता घेतलाय आणि लेगिन्स घेतले. घे. थँक्यू सो मच. लेट्स सी. वाव आई. ना आय मीन खरंच थँक्यू सो मच. तुम्ही इतका विचार केलात माझ्याबद्दल आणि तुम्ही हे माझ्यासाठी आणलं. आता तुम्ही आणलं तर मी डेफिनेटली कधी ना कधी हा ड्रेस घालेनच. ओके. हो हो. पण आज सणाच्या दिवशी आई मी नाही घालू शकणार बिकॉज दिस इज नॉट माय स्टाईल. ओके. आय विल वेअर इट सम अदर टाइम. मी आणलंय म्हणून नाही घालणार आहेस असं बोलतेस का? आई असं नाहीये. बघितलं. प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. ओके. आय ऑलरेडी हॅव थँक्ड यू. मी तुम्हाला आधीच थँक्यू म्हणाले. खरंच मला खूप छान वाटतंय. बट आई सी दिस इज नॉट अधीरा स्टाईल. सी. अगं ही स्टाईल सगळीकडे अशी फेमस आहे. 4-5 जणी तिकडे या स्टाईलचे कपडे घेत होत्या तुझ्या वयाच्या मुली, म्हणून मी घेतली तुझ्यासाठी. एक्झॅक्टली आई. दॅट्स माय पॉइंट. सी आता हा सेम ड्रेस 4-5 मुली घालणार राईट. आणि आय थिंक आपली फॅशन स्टाईल ना एकदम युनिक असली पाहिजे. आपण युनिक कपडे घातले पाहिजे इज व्हॉट आय फील. ओके. तुझं हे सगळं बदल. आता आपण अधीरा राजवाडे आहोत का? नाही ना. अधीरा सरपोतदार आहोत. मग आपली परिस्थिती काय आहे त्याप्रमाणे आपण पाय पसरायला हवेत की नको? सुष्मिता, तुझ्या आईला म्हणावं कुणालाही आग्रह करू नये, बळजबरी करू नये, जबरदस्ती तर मुळीच करू नये. सुष्मिता तुझ्या वडिलांना सांग ना, आमच्या दोघींचा मामला आहे ना, आम्ही दोघी जणी बोलून घेऊ ना. तुम्ही बायकांमध्ये कशाला पडताय? करा ना तुम्ही पाडव्याची तयारी करा ना. साडी आणली आहेस ना, मग दे इकडे. घ्या. आणि चला लवकर लवकर, मुहूर्त टळून जातोय. ए सुष्मिता मदत कर, चल लवकर लवकर. मी हातपाय धुवून येते. लवकर या ग. या बाबा. अधीरा, ही तुझी स्टाईल नाहीये. आय नो राईट. व्हॉट शुड आय डू नाउ? ओ गॉड. ऐक ना, बघ म्हणजे तुला कसं वाटतंय. तुला नसेल आवडलं तर. माय गॉड, तू नवीन साडी नेसलीयस? सो हाऊ एम आय लुकिंग? कशी दिसते मी? तू तू खूप जास्त ब्युटिफुल दिसतेस. क्या? नेहमी सारखीच. ओ गॉड, नेहमी सारखीच. मग एवढं सगळं करून काय उपयोग आहे? अगं तुला कळतंय का अधीरा? याचा अर्थ तू नेहमीच खूप स्पेशल दिसत असतेस. कळतंय का? आय नो. आय वाज जस्ट पुलिंग युअर लेग. ओ गॉड. आय होप ही साडी आईंना पण आवडेल. का? आय मीन तू बघितलंस ना, त्यांनी मला पाडव्याच्या दिवशी आणलेला तो ड्रेस तो कुर्ता घातला असता ना तर मी कशी दिसली असते. आणि दॅट टू ऑन पाडवा. एकतर ती माझी स्टाईल पण नाही आणि पाडव्याच्या दिवशी तसा कुर्ता कोण घालतं रे. आय होप त्यांना आवडेल. आता ही साडी तरी आवडेल. आवडेल अगं, आवडेल. डोंट वरी. आणि मला सांग, तुला आवडली नाही साडी? खूप. मग काय टेन्शन घेतेस? बाकी सगळं सांभाळेन ना मी. डोंट वरी. ओके. थँक्स फॉर द सपोर्ट. नक्की. हा सपोर्ट तर आयुष्यभरच असणार आहे. तर सौभाग्यवती अधीरा रोहन सरपोतदार, ओके. तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि मिस्टर रोहन, तुम्हाला सुद्धा गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. अच्छा. कशी वाटली माझी एंट्री?
अगं स्वानंदी बघतेस काय बाहेर काढ ना मला. पिंट्या इतकी मजा आली म्हणून सांगू म्हणजे परत एकदा वर जाऊन असं खाली यावंसं वाटते मला. अरे पिंट्या तुझ्या आयडियापेक्षा ना ही आयडिया भारी होती. आनंदीनं काही करू शकते. हा पुढच्या वेळेस जसं रोपवे बसून घेतला ना तरी सुद्धा मला आश्चर्य नाही वाटणार. आजी आजी तू शपथ घेतली होतीस माझी आणि मला जन्मात कधी वाटलं नव्हतं की तू माझी शपथ मोडशील. काही शपथ बपत मोडली नाही मी. आणि जगातल्या कुठल्याही औषधापेक्षा ना मनाचं समाधान हे सगळ्यात चांगलं औषध असतं. इतका आनंद मला ना कुठल्याही सणाला झाला नव्हता आजपर्यंत. सर आमच्या कोकणात देवाला पण असंच पालखीत आणतात. आमच्या आजी सुद्धा या घरासाठी देवीसारख्याच आहेत. स्वानू आता रडवू नकोस मला तू. आणि पिट्टा तूही चिडू नकोस हा. ठीक आहे झालं ना तुझ्या मनासारखं. हो पण तू चिडू नकोस बाबा. नाही चिड. हॅपी.